प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ता माईला सावनीबद्दल विचारते आणि त्यावर माई तिला सांगतात की साहेब आणि मॅडम पार्टीसाठी गेल्या आहेत आणि त्यांनी मला सई बेबीला घरी घेऊन जायला सांगितलं आहे. आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो. तर सई रडतच तिला म्हणत असते की मुक्ता आंटी, मला त्या घरी नाही जायचं, कारण तिथे माझ्यासोबत खेळण्यासाठी कोणीच नाही आहे. आणि त्याच वेळी सईचं लक्ष समोर जातं तर त्या ठिकाणी सागर उभा असतो आणि सागरला बघून सई खूप खुश होते आणि पळतच त्याच्या जवळ जाते. ती सागरचा हात पकडून त्याला म्हणत असते की पप्पा प्लीज मला घरी घेऊन चल, मला त्या घरात नाही राहायचं, मला आजीची खूप आठवण येत आहे. आणि सईचं हे बोलणं ऐकून सागरचे डोळे नकळतपणे भरून येतात. तो सईकडे बघूसुद्धा शकत नाही. तर दुसरीकडे माईसुद्धा सईच्या पाठोपाठ जातात. तर मुक्तासुद्धा तिथेच थांबलेली असते. तर सई रडतच सागरला म्हणत असते की पप्पा प्लीज मला आपल्या घरी घेऊन चल, तू जे सांगशील ते मी सगळं ऐकेल, माझा अभ्यास पूर्ण करेल, कोणाला त्रासही देणार नाही आणि पसारासुद्धा करणार नाही, प्लीज मला आपल्या घरी घेऊन चल. आणि सईचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. तर सागर मिहिरला म्हणतो की तिला सांग 12 दिवसांमध्ये मी तिला घरी घेऊन जाईल. आणि त्यानंतर तो सईकडे न बघताच गाडीमध्ये जाऊन बसतो. तर मिहिर सईला समजावतो की बाळा तू काळजी करू नको, पप्पा तुला पुढच्या 12 दिवसांमध्ये घरी घेऊन जाईल, पण तोपर्यंत तू मम्मासोबत राहा. मात्र इकडे सागर जोरजोरात गाडीचा हॉर्न वाजवत असतो, त्यामुळे मिहिरला जास्त काही बोलता येत नाही. आणि मग त्यानंतर तो सागरसोबत तेथून निघून जातो. तर सईला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. ती सतत रडत असते आणि तिची अवस्था बघून मुक्ताला खूप वाईट वाटतं. आणि त्यानंतर सई रडतच मुक्ताजवळ जाते आणि तिला मिठी मारते. तर मुक्ता तिला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करत असते. सई खूप रडत असते तर मुक्ता तिला समजावते की मी आहे ना तुझ्यासोबत. आणि त्यामुळे सई रडतच तिला मिठी मारते. तर दुसरीकडे ते वकील साहेब सागरला सांगत असतात की तुम्ही काही काळजी करू नका, पुढच्या 12 दिवसांमध्ये तुमची मुलगी तुमच्या जवळ असेल. त्या मिसेस सावनी कोळी. मात्र त्यांचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच इंद्रा चिडून म्हणते की इथे मिसेस फक्त मी आहे, त्या निर्लज्ज बाईसमोर आमचं नाव लावू नका, तिचा आणि आमचा काही संबंध नाही, ती आमच्यासाठी मेली आहे. तर दुसरीकडे माई, सई आणि मुक्ता सावनीच्या घरी जातात. मुक्ता सईला घरात घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, मात्र सई म्हणते की मुक्ता आंटी मी या घरात नाही राहणार. तर मुक्ता तिला समजावत असते. त्यावर सई म्हणते की मुक्ता आंटी मला माहीत आहे तू मला इथे सोडून देणार आणि घरी परत जाणार. आणि सईचं हे बोलणं ऐकून मुक्ताला वाईट वाटतं आणि त्यानंतर ती सईला समजावते की मला रोज कामावर जावं लागतं ना, पण मी तुला प्रॉमिस करेल की मी तुला भेटण्यासाठी रोज इथे येईल. आणि ते ऐकून सई खुश होते आणि मुक्ताकडून पिंकी प्रॉमिस घेते. आणि त्यानंतर त्या दोघीजणी सईच्या रूममध्ये जातात. तर दुसरीकडे इंद्रा रडतच वकील साहेबांना विनंती करते की तुम्ही काही करा, पण आम्हाला आमची सई परत मिळवून द्या. तर इकडे मुक्ता आणि सई सईच्या रूममध्ये जातात. मात्र सईचा मूड ऑफ असतो, त्यामुळे मुक्ता तिला हसवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर ती सईच्या डोक्यावर तिची ओढणी टाकते आणि तिला म्हणते की आमची सई तर अगदी प्रिन्सेस सारखी दिसत आहे. मात्र तरीही सई खुश होत नाही. तर मुक्ता तिचं कौतुक करत म्हणत असते की आमची सई मम्मा तर प्रिन्सेस सारखी दिसत आहे, पण आता तिने प्रिन्सेस सारखं हसायलाही हवं. आणि त्यानंतर ती सईचे फोटो काढायला सुरुवात करते, त्यामुळे सई खुश होते. तर दुसरीकडे इंद्रा रडतच सगळ्यांना सांगत असते की आई ती असते जिने आपल्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला की मुलाची सगळी दुःख तिच्याकडे जातात. तर दुसरीकडे मुक्तासुद्धा त्याच पद्धतीने सईला हसवण्याचा, तिच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे सई खुश होत असते. ती तिची सगळी दुःख विसरून जाते. तर इकडे इंद्रा एकविरा आईकडे प्रार्थना करते की माझ्या सईसाठी चांगली आई मिळू दे. त्या सावनीने तिला जन्म दिला आहे, पण आई म्हणजे काय हे त्या बाईला माहीत नाही. माझ्या सईची काळजी घेणारी एक चांगली आई तिला मिळू दे. तर दुसरीकडे मुक्ता सईची खूप काळजी घेत असते. तिच्यासोबत वेगवेगळ्या वस्तू बनवत असते, तिच्यासोबत ड्रॉइंग काढत असते आणि त्यामुळे सई खूप खुश होते.
त्या दोघीही एकमेकींसोबत खूप आनंदामध्ये असतात आणि त्यानंतर मुक्ता तेथून जाण्यासाठी निघते, मात्र सई पळतच जाऊन तिला मिठी मारते, त्यामुळे मुक्ताचा पाय तेथून निघत नाही. त्यानंतर ती सईला समजावते आणि माईंना सुद्धा म्हणते की तुम्ही सईची काळजी घ्या, तिची आई म्हणूनच राहा, तिच्यावर ओरडू नका. व्यवस्थितपणे समजावून सांगितलं की ती सगळं काही ऐकते, तुम्ही प्लीज तिची काळजी घ्या. आणि त्यावर माई म्हणतात की हो मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, मी सई बेबीला व्यवस्थित सांभाळेल. आणि त्यानंतर मुक्ता तेथून जाण्यासाठी निघते, मात्र सई तिला जाऊ देत नाही. ती रडतच मुक्ताला मिठी मारते आणि त्यामुळे मुक्ताचे डोळे देखील भरून येतात. ती सईला म्हणते की जर तू असं केलं तर मी इथून कशी जाऊ शकेल. आणि त्यानंतर ती सईला सांगते की माझी ओढणी तुझ्या जवळच राहू दे, जर तुला माझी आठवण आली तर ही ओढणी तू पांघरून घे, म्हणजे तुला असं वाटेल की मुक्ता आंटी तुझ्या जवळच आहे. आणि मग ती सईच्या अंगावर तिची ओढणी टाकते आणि तेथून जाण्यासाठी निघते, मात्र मुक्ताचा पाय तेथून निघत नसतो. तर सईसुद्धा खूप रडत असते. तर दुसरीकडे इंद्रा रडतच म्हणत असते की मी माझ्या सागरसाठी एक चांगली बायको आणि सईसाठी एक चांगली आई नक्की शोधून काढेल. एकविरा आई माझी ही प्रार्थना नक्की ऐकेल. पुढच्या 12 दिवसांमध्ये या घराचं नशीब बदलेल. आणि मग त्यानंतर ती रडतच तेथून निघून जाते. तर इंद्राची अवस्था बघून सगळ्यांनाच वाईट वाटत असते. सागर त्या वकिलांना सांगतो की पुढच्या 12 दिवसांमध्ये मला माझी मुलगी परत हवी आहे ॲट एनी कॉस्ट, आणि त्यावर ते वकीलही हो म्हणतात. तर दुसरीकडे पुरू लेटर बॉक्समधून लेटर घेऊन आलेला असतो. तर माधवी त्याला नक्की कोणतं लेटर आहे ते विचारते आणि त्यानंतर पुरू ते लेटर वाचायला सुरुवात करतो. तर चाइल्ड ॲडॉप्शन सेंटरमधून ते लेटर आलेलं असतं आणि मुक्ताचं ॲप्लिकेशन त्यांनी रिजेक्ट केलेलं असतं. आणि त्यामुळे माधवी आणि पुरूला धक्का बसतो. माधवी म्हणते की ही माझ्या मुक्ताच्या आयुष्यातील शेवटची आनंदाची गोष्ट होती, मात्र तीसुद्धा तिला मिळाली नाही. त्या दोघांनाही मुक्ताची खूप काळजी वाटत असते आणि त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते. माधवी पटकन ते लेटर लपवून ठेवते आणि त्यानंतर माधवी आणि पुरू मुक्तासोबत गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांचं हे वागणं बघून मुक्ता त्यांना विचारते की नक्की काय झालं आहे. मात्र ते दोघेही मुक्ताला काही सांगत नाही, वेगळेच विषय काढून त्यावर बोलत राहतात. आणि त्यामुळे मुक्ता म्हणते की तुमचं हे वागणं माझ्या परिचयाचं आहे, कारण मागच्या वेळी जेव्हा त्या मुलाने मला रिजेक्ट केलं होतं तेव्हासुद्धा तुम्ही असेच वागत होता. आणि ती पुन्हा यांना नक्की काय झालं आहे ते विचारते. मात्र माधवी पुरू तिला काही सांगत नाही. त्यानंतर माधवी ते लेटर घेऊन पटकन तेथून जाण्यासाठी निघते. मात्र मुक्ताच्या ही गोष्ट लक्षात येते आणि ती माधवीला थांबवते आणि तिच्या हातून ते लेटर घेते. ते लेटर ॲडॉप्शन सेंटरमधून आलं आहे हे बघून मुक्ता खूपच खुश होते. मात्र जेव्हा तिला समजतं की तिचं ॲप्लिकेशन त्यांनी रिजेक्ट केलं आहे तेव्हा तिला मोठा धक्का बसतो आणि मुक्ताची अवस्था पाहून माधवी आणि पुरू काळजीत पडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झाल्यामुळे तिला खूप त्रास होत असतो आणि ही गोष्ट जेव्हा सागरला समजते तेव्हा तो मुक्ताला म्हणतो की आता तुम्हाला समजलं असेल ना की आपलं बाळ आपल्यापासून दूर गेल्यावर कसं वाटतं, आणि बरं झालं त्यांनी तुमचा फॉर्म रिजेक्ट केला, कारण आई होणं तुम्ही डिझर्व करत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.